नमस्कार मंडळी, मी तुम्हाला आज कोथिंबीरीचे पराठे बनवून दाखवणार आहे. तरी तुम्ही मला सबस्क्राईब करा. पराठे करण्यासाठी कोथिंबीर, मीठ, हळद, चटणी, तेल, गव्हाचं पीठ, बेसन पीठ, लसूण, जिरं, तीळ, लिंबू एवढं साहित्य घेतलंय. लसूण सोलून घेते. आता एक कांदा लसणाचा घेतलाय बघा. आता पराठ्याला लसूण जास्त असला म्हणजे चव येते जास्त. लसूण पळपुटावर रगडून घेते जरा, म्हणजे आपल्या पिठात मिक्स करायचं आहे. लसूण रगडला म्हणजे काय होतंय, पिठात मिक्स झाला लसूण म्हणजे सगळ्या पिठाला चव उतरते लसणाची. म्हणून आपल्याला लसूण रगडून घ्यायचा बघा पाट्या पळपुटावर. हो का, असा लसूण रगडलाय बघा. कोथिंबीर कापायला घेते. आता नेहमी नेहमी घेते कोथिंबीर. कोथिंबीर धुवून हे करून स्वच्छ करून ठेवलेली, कोरडी करून. आपल्याला बारीक कापून घ्यायची कोथिंबीर. काड्या बी कवळ्या आता. जेवढी बारीक कापाईन का कोथिंबीर तेवढी बारीक कापायची बघा. बारीक कापली म्हणजे काय होतं, आपल्याला लाटायला अडचण येत नाही आणि पिठात पण मिक्स होती चांगली. म्हणून आपल्याला बारीक कापून घ्यायची कोथिंबीर. आता आपल्याला ही राहिलेली बी घ्यायची बघा कापून कोथिंबीर. असे जुळून घ्यायची आणि कापायची. असे बारीक चिमटे धरून कापून घ्यायची बारीक. आता आपल्याला मळायला घ्यायचे. पीठ टाकून घेते, बेसन पीठ टाकून घेते. चवीपुरता मीठ टाकून घेते. 1/2 चमचा जिरं टाकून घेते. 2 चमचे तीळ टाकून घेते. 1/2 चमचा हळद टाकून घेते. 1/2 चमचा चटणी टाकून घेते. लसूण वाटल्याला टाकून घेते. एक लिंबू पिळून घेते पिठात. आपल्याला लिंबू का पिळायचंय, लिंबाने पराठ्याला चव येते बघा. आता कुणी कुणी आमसूल वापरते, पण मी नाही वापरत, मी लिंबू पिळते.
थोडं थोडं पाणी टाकून मळून घेते आता. आपल्याला आता जसं पाणी लागेल तसं टाकून घ्यायचंय. लय घट नाही लय पातळ नाही करायचं पीठ. आणि कोथिंबीर ओली असल्यामुळं पाणी सुटतं पिठाला. आपल्याला आता सेम कणकेसारखा गोळा मळून घ्यायचा बघा पिठाचा. सगळं मिक्स करून एकसारखं करून एक जीव करून घ्यायचा ह्याला. आता ह्याच्यात आपण बेसन पीठ पण 2 चमचे वापरलंय बघा. बेसन पीठ टाकल्यावर जरा खमगा येते जरा थोडी, म्हणून बेसन पीठ वापरलंय. हे काय असं पीठ मळलंय. आता ह्याला थोडं तेल लावून घेते. तेल लावून आपल्याला 10 मिनिटं गोळा असा ठेवून द्यायचा, म्हणजे पीठ चांगलं मुरतं बघा. मग लाटायला भारी येतात. चुलीवर तवा ठेवून घेते. पळपुटाला थोडं तेल लावून घेते, म्हणजे चिटकायचं नाही. बेलण्याला पण लावते थोडं. आता गोळा करून घेते लाटायला. थोडं तेल लावते जरा. थोडं पिठात पण बुडून घेते थोडस. मस्त असं फिरून लाटून घ्यायचं बघा. थोडं तव्याला तेल लावून घेते. थोडंसं पसरून तेल लावून घेते तव्याला. आता तव्यावर पराठा टाकून घेते. वरनं थोडस तेल लावते. लय बी नाही लावायचे, लय तेलकट नाही करायचं. त्यावर दुसरा उंडा करून घेते. मस्त चांगलं पीठ भिजलंय बघा. आता उलटून घेते. चांगलं भाजलं बघा. थोडस तेल लावते ह्याला.
हे काय पराठा मस्त भाजला, आता काढून घेते. थोडस तेल सोडून घेते. आता हे का एक झालं की एक असा उंडा तयार करीत राहायचं. आता हे उलटून घेते. थोडस तेल लावते. तव्याला काय तेल लावलं नव्हतं आता मी. आता चांगले उलटायला लागले. आता ह्याच्यात आपण तीळ बी वापरलंय बघा. तिळाने काय होतं, चव जास्तच उतरते बघा, खमंग लागतात मस्त. ही झाले आपले कोथिंबिरीचे पराठे तयार. कुणाला आवडले असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा आणि या खायला.